Welcome students. In the previous video, we had learned the concept of acceleration. Now, in this video, we will learn the next concept, that is the equations of motion using the graphical method. म्हणजे आलेख पद्धतीनं गतिविषयक समीकरणांचा अभ्यास आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. So let us start. न्यूटन स्टडीड द मोशन ऑफ अन ऑब्जेक्ट, म्हणजे न्यूटन यांनी वस्तूच्या गतीविषयी अभ्यास केला अँड गेव अ सेट ऑफ 3 इक्वेशन्स ऑफ मोशन. आणि त्यांनी गतीची जी काही समीकरणं आहेत तर ती त्या गतीच्या समीकरणांचा संच दिला, म्हणजे त्यांनी गतीविषयक 3 समीकरणं मांडली. These relate the displacement, velocity, acceleration and time of an object moving along a straight line. म्हणजे एखादी वस्तू सरळ रेषेत गतिमान असताना त्या वस्तूचं विस्थापन, त्या वस्तूचा वेग, त्या वस्तूमध्ये निर्माण झालेलं त्वरण आणि त्या वस्तूच्या गतिमान असतानासाठीचा लागलेला जो काही कालावधी आहे यांच्या दरम्यान असणारं जे काही रिलेशन आहे, रिलेट करण्याचा अर्थ त्यांच्यातला जो काही संबंध आहे, तर तो संबंध न्यूटनची ही गतिविषयक 3 समीकरणे दाखवतात. Suppose an object is in the motion along a straight line with initial velocity u. समजा एक वस्तू ही काय आहे, सरळ रेषेमध्ये गतिमान आहे आणि त्या वस्तूचा सुरुवातीचा वेग आहे u, म्हणजे इनिशियल वेलोसिटी किती आहे तिची u एवढी आहे. इट अटेन्स अ फायनल वेलोसिटी v इन टाइम t. आणि समजा t एवढ्या कालावधीमध्ये त्या वस्तूचा, गतिमान वस्तूचा वेग वाढतोय आणि तो वाढून किती होतोय, v होतोय. म्हणून हा झाला त्या वस्तूचा अंतिम वेग, दॅट इज द फायनल वेलोसिटी. ड्यू टू ऍक्सेलरेशन a, आणि हा वेग जो आहे वाढल्यामुळं तिच्यामध्ये काय निर्माण होणार आहे, त्वरण. आणि ते त्वरण किती असणार आहे, a एवढं आहे असं दिलेलं आहे. इट्स डिस्प्लेसमेंट इज s, आणि त्याचं विस्थापन किती झालेलं आहे वस्तूचं, s एवढं विस्थापन झालेलं आहे. म्हणजे एक वस्तू सरळ रेषेमध्ये गतिमान आहे, जिचा सुरुवातीचा वेग आहे म्हणजेच इनिशियल वेलोसिटी u एवढी आहे. तिच्यानंतर त्या वस्तूमध्ये a एवढं त्वरण निर्माण होते t एवढ्या कालावधीमध्ये, त्यावेळेस त्याचं विस्थापन s एवढं होते आणि तिचा अंतिम वेग होतोय v एवढा. Then the 3 equations of the motion can be written as. मग गतिविषयकची 3 समीकरणं आहेत तर ती या पद्धतीने आपण लिहू शकतो. ओके, सो व्हॉट इज द फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन? v is equal to u plus at. Okay, this is the first equation of motion. Then what is the second equation of motion? S is equal to ut plus half at square. Okay, so this is the second equation of motion. And what is the third equation of motion? V square is equal to u square plus 2as. That is the third equation of motion. So the first equation of motion gives the relation between the velocity and time. म्हणजे न्यूटनचं गतिविषयक पहिलं समीकरण आहे ना, ते समीकरण वेग आणि काल यांच्यामधील संबंध दर्शवते. तर न्यूटनचं गतिविषयक दुसरं समीकरण काय करतं, डिस्प्लेसमेंट आणि टाइम म्हणजे विस्थापन आणि काल यांच्यामधील संबंध दर्शवते. तर न्यूटनचं गतिविषयक तिसरं समीकरण जे आहे तर ते काय करतं, वेग म्हणजे व्हेलॉसिटी, ओके, आणि डिस्प्लेसमेंट यांच्यामधील संबंध दर्शवते. ओके, सो हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की फर्स्ट इक्वेशन जे आहे त्याच्यामध्ये कशा कशामध्ये संबंध आहे, व्हेलॉसिटी आणि टाइम मध्ये. सेकंड इक्वेशन ऑफ मोशन जे आहे त्याच्यामध्ये डिस्प्लेसमेंट आणि टाइम याच्यामध्ये रिलेशन आहे. आणि थर्ड इक्वेशन ऑफ मोशन जे आहे त्याच्यामध्ये कशा आणि कशामध्ये रिलेशन आहे, डिस्प्लेसमेंट आणि velocity मध्ये. So you have to remember these 3 equations of the motion. So let us try to see or try to derive the relation between the velocity and time, that is
the first equation of motion by using the graphical method. ठीक आहे. तर आता आपल्याला आलेख पद्धतीनं जे पहिलं समीकरण आपण बघितलेलं आहे गतिविषयक, तर ते समीकरण आपल्याला त्याच्यामध्ये तयार करायचं आहे. So this is not complete figure, but try to understand. This figure 1.9 shows the change in the velocity with the time of uniformly accelerated ऑब्जेक्ट. ओके. आता या ठिकाणी समजा एक वस्तू आहे आणि ती एक समान त्वरित गतीने गतिमान आहे. सो ओके, yes, so the motion of an object is uniformly accelerated. The object starts from the point D in the graph with velocity u. Okay, its velocity keeps increasing and after time t it reaches the point B on the graph. ठीक है. So let us see this diagram, okay, and try to understand it. समजा एक वस्तू जी आहे ती गतिमान होते आणि तिच्या गतिमानतेची सुरुवात ही डी या बिंदूपासून होते. ज्यावेळेस तिची इनिशियल व्हेलॉसिटी किती आहे, यू एवढी आहे, आणि टी एवढ्या कालावधीनंतर ती वस्तू जी आहे ती बी या बिंदूपर्यंत पोहोचते आणि तिची व्हेलॉसिटी, दॅट इज द फायनल व्हेलॉसिटी, किती होते, फी. ओके. तर हे याच्यामध्ये दिलेलं आहे. ओके. The initial velocity of the object is equal to u is equal to od. म्हणून इनिशियल व्हेलॉसिटी जी असेल वस्तूची ती किती आहे, u एवढी, म्हणजेच किती आहे, od. आता हे ग्राफ वरून आहे. ओके, इट इज फ्रॉम द ग्राफ. सो u is equal to od. Then the final velocity of the object is equal to v, which is equal to oc. आता वस्तूचा वेग अंतिम किती होतोय, बी या बिंदूपर्यंत वस्तूचा वेग वाढत जातोय. दॅट मीन्स द व्हेलॉसिटी ऑफ द ऑब्जेक्ट इज गोइंग ऑन इन्क्रीजिंग अप टू द पॉइंट बी अँड इट बिकम्स द फी. ओके. सो फायनल व्हेलॉसिटी किती आहे, फी एवढी. सो दॅट इज इक्वल टू ओसी. ठीक आहे. सो फी इज इक्वल टू काय येणार आहे, ओसी. Sorry, let us see here. The final velocity of the object, that is equal to v, that is equal to oc, and time t is equal to oe. See, किती टी एवढ्या कालावधीपर्यंत त्या वस्तूचा वेग वाढतो, इथपासून इथपर्यंत, दॅट इज ओई जे आहे अंतर. ठीक आहे. टी इथपर्यंत वेग वाढतोय, त्यामुळं टी इज इक्वल टू काय येणार आहे, ओई. सो 3 गोष्टी इथे लक्षात ठेवायच्या आपल्याला. इनिशियल व्हेलॉसिटी u is equal to od, फायनल व्हेलॉसिटी v is equal to oc, आणि टाइम t is equal to oe. ओके. तर ह्या 3 संकल्पना, 3 टर्म्स याच्यामध्ये आल्या. u is equal to od, v is equal to oc, आणि t is equal to oe from the graph. Now what is the formula to calculate acceleration? Acceleration is equal to change in velocity upon time. बरोबर आहे. वेग बदलातील जो काही दर आहे त्याला त्वरण असं म्हणतात. सो acceleration is equal to काय येईल, change in velocity upon time. Therefore small a is equal to final velocity minus initial velocity upon time. Okay. Then a is equal to, हे सूत्र आलं, फायनल व्हेलॉसिटी मायनस इनिशियल व्हेलॉसिटी अपॉन टाइम. आता फायनल व्हेलॉसिटी किती आहे, फी एवढी आहे, बरोबर आहे का नाही, आणि फी म्हणजेच काय आहे, ओसी, मायनस इनिशियल व्हेलॉसिटी. आता इनिशियल व्हेलॉसिटी किती आहे, यू एवढी आहे, म्हणजेच किती झाली ती, ओ डी एवढी. ओके. सो ओसी मायनस ओडी, आणि टाइम किती लागलेला आहे, टी एवढा. सो ओसी मायनस ओडी अपॉन टी. ठीक आहे. सो ए बरोबर काय आलं पहा, ओसी मायनस ओडी अपॉन टी. ओके, आय हॅव रिटन हिअर ए इज इक्वल टू ओसी मायनस ओडी अपॉन टी. ओके. आता हे टी मल्टिप्लिकेशन मध्ये जाईल इकडे ए ला.
So A multiplied by T is equal to OC minus OD. Okay, therefore A into T is 80. Okay, and now see here, this is the OC. Okay, आणि ह्या OC मधून जर आपण हे OD जर वजा केलं, ओके, हे टोटल जे आहे ते OC आहे आणि त्या OC मधून जर आपण OD वजा केलं तर काय राहील CD. ओके, सो OC minus OD is equal to CD. ओके, and therefore OC minus OD च्या ऐवजी आपण CD ठेवूया आणि आपल्याला काय मिळालं मग 80 is equal to CD. So here, so that is the first equation. First equation means we'll write there as a first. Okay, so what we got, CD is equal to 80. Okay, now draw a line parallel to y axis passing through the B. आता काय करायचं, B या बिंदूतून जाणारी, ओके, कारण U पासून V पर्यंत व्हेलॉसिटी जी वाढलेली आहे, ठीक आहे, तर ती B या बिंदूपर्यंत वस्तूची व्हेलॉसिटी वाढलेली आहे. आता काय करायचं, B या बिंदूतून y अक्ष हा आहे, y अक्षाला समांतर असणारी रेषा काढायची आहे जी काय करते, x अक्षाला E या बिंदूमध्ये छेदते. सी, we have to draw a line which is parallel to the y axis passing through the B. ओके, म्हणजे B मधून जाणारी आणि ती x अक्षाला ज्या ठिकाणी छेदेल त्या ठिकाणी काय करायचंय, E हे नाव द्यायचं आहे. Then draw a line parallel to x axis passing through the D. आता हा x axis आहे आणि या ठिकाणी D हा बिंदू आहे, तर काय करायचंय, D अक्षातून D या बिंदूतून जाणारी आणि y x अक्षाला समांतर असणारी रेषा काढायची आहे. तर ही रेषा ज्यावेळेस आपण काढू त्यावेळेस ती काय करते, BE या बिंदूला A या बिंदूमध्ये छेदते. That means when we draw a line from point D which is parallel to the x axis, it intersects the line BE at point A. Okay, now from the graph, आता ग्राफ वरून काय लक्षात येतं पहा, BE is equal to AB plus AE आहे का पहा बरं, हे बघा, BE म्हणजे हे पूर्ण आपण असं लिहू शकतो, BE is equal to AB plus AE. Okay, so BE is equal to AB plus AE. Okay, therefore आता काय केलं पहा, BE च्या ऐवजी V लिहिलंय. ओके, आता जर आपण OCBE याचा जर विचार केला तर हा रेक्टँगल होतो, बरोबर आहे, आणि आयताच्या समोरासमोरील बाजू ह्या एकरूप असतात, समान लांबीच्या असतात, म्हणजे जेवढं BE असणार आहे तेवढंच काय असेल, OC असेल, बरोबर आहे. आणि म्हणून काय येईल, BE बरोबर OC म्हणजेच किती येणार आहे, V. ठीक आहे, आता AB हे पहा, AB म्हणजेच किती अंतर आहे, CD. ओके, म्हणून AB च्या ऐवजी CD ठेवलं आणि AE किती आहे पहा, AE म्हणजेच किती आहे, OD. ओके, सो AE is equal to OD. ओके, सो AB is equal to CD असल्यामुळं आणि CD V असल्यामुळे आपण तिथं V ठेवलं. AB बरोबर काय आहे, CD आहे आणि AE बरोबर काय आहे, OD आहे. ओके, आता इक्वेशन 1 जे आहे त्या इक्वेशन 1 मध्ये CD ची किंमत किती दिलेली आहे, 80. सो व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ CD in equation 1 according to equation 1, 80. Therefore we can write phi as it is. phi जसंच्या तसं लिहूया. CD च्या ऐवजी काय येईल मग इथं, इक्वेशन 1 मधली किंमत याच्यामध्ये टाकल्यानंतर 80 येईल आणि OD म्हणजेच काय आहे, U. ओके, सो phi is equal to CD च्या ऐवजी 80 प्लस OD च्या ऐवजी U. So therefore phi is equal to U. Phi is equal to 80 plus U. Okay, and therefore we can change the place of the terms. आपण फक्त याची जागा बदलूया, U ला आधी लिहूया आणि 80 नंतर लिहूया. So what we get, phi is equal to U plus 80. Okay, isn't it the first equation of motion? Yes. So we got the first equation of motion as phi is equal to U plus 80. So this is called as the first equation of motion. ठीक है? So we will see the next equation of motions in the next video. That is the second equation of motion and third equation of motion. So thank you all of you.